महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं युनिट आहे युनिट 1 बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस. कारण पेपरमध्ये या युनिटवरती भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुमचा हा युनिट स्ट्रॉंग करण्यासाठी आज आपण एक्सपेक्टेड एमसीक्यूज बघणार आहोत. ज्या एमसीक्यूजच्या मार्फत तुमचे काही चॅप्टर्स या युनिटमधले कव्हर होणार आहेत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन अगदी स्ट्रॉंग होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील. हा आपला सेकंड पार्ट असणार आहे पेपर 2 कॉमर्ससाठी. फर्स्ट पार्ट जो आहे तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो सुद्धा पाहून घ्या. पेपर 2 कॉमर्सचा सिलेबस अगदी मोठा असल्यामुळे वास्ट असल्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातात की नक्की सुरुवात कुठून करायची, काय कव्हर करायचं आणि काय सोडून द्यायचं. तर याचंच सोल्युशन आहे. येत्या 25 तारखेपासून आपली पेपर 2 कॉमर्सची लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. काहीही अडचण असेल, काहीही डाऊट असतील तर तुम्हाला एक्सपर्ट्स गाईड करणार आहेत एक्झामिनेशन पर्यंत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन आणखीन चांगलं होईल, आणखीन स्ट्रॉंग होईल. बघा, यामध्ये तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. जर तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन पण तुम्हाला मिळणार आहे. मॉक टेस्ट मिळणार आहेत, PYQs विथ सोल्युशन, डाऊट क्लिअरिंग सेशन्स, मॅरेथॉन्स, या सर्व गोष्टी पेपर 2 च्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला या लाईव्ह बॅचमध्ये मिळणार आहेत. त्यासोबतच एक सोने पे सुहागा तुम्हाला पेपर 1 चा कंप्लीट कोर्स अगदी मोफत मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आणि प्रिपरेशनला सुरुवात करायचं आहे, लाईव्ह बॅच जॉईन करायची आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशन करू शकता. तर फटाफट जॉईन करा आणि प्रिपरेशनला लागा. पार्ट 1 मध्ये एक प्रश्न विचारला होता, त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचं होतं. तर त्याचा आन्सर काय आहे? प्रश्न काय होता बघा, आशियान ही कोणत्या प्रदेशातील देशांची संघटना आहे? तर ती आहे तुमच्या साऊथ ईस्ट एशिया देशांची संघटना. बरोबर आहे. आशियानची स्थापना जी आहे ती 1967 मध्ये झाली होती, हे लक्षात ठेवा. ओके. याची संघटनेचे उद्दिष्टे काय होते? तर आर्थिक सहकार्य वाढवणं, राजकीय स्थैर्य राखणं, सामाजिक सांस्कृतिक विकासाला प्रोत्साहन देणं, असे यांचे उद्दिष्ट होते. बरोबर आहे. आता यांचे प्रमुख देश कोणते म्हटलं? प्रमुख देश म्हणतो मी, मुख्य देश कोणते आहेत म्हटलं तर इंडोनेशिया आहे, थायलंड आहे, मलेशिया आहे, सिंगापूर आहे, फिलिपिन्स आहे. राईट. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. पुढचा प्रश्न बघा. आजचा प्रश्न, पहिला प्रश्न काय म्हणतोय की द प्रोसेस ऑफ इंटिग्रेशन ऑफ डोमेस्टिक इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी इज कॉल्ड. देशांतर्गत व्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेशी एकत्रीकरण होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बरोबर आहे. त्याला काय म्हणतात? प्रायव्हेटायझेशन म्हणतात, ग्लोबलायझेशन म्हणतात, फिस्कल पॉलिसी म्हणतात की डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. त्याला म्हणतात ग्लोबलायझेशन. काय म्हणतात? ग्लोबलायझेशन म्हणतात. बरोबर आहे. जागतिकीकरण. मग या जागतिकीकरणाला काय म्हणतो आपण? एखाद्या देशाची अर्थव्यवस्था असेल, त्याचा व्यापार, गुंतवणूक, त्याचं टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, माहिती, है ना, याच्या माध्यमातून आपण जगातील इतर देशामध्ये अर्थव्यवस्था जोडू शकतो. त्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो. आता यामुळे काय होतं? यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो, आपली परकीय गुंतवणूक वाढत असते, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होतं, जागतिक बाजारपेठ जे आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढतं, स्पर्धा वाढते. बरोबर आहे. आता आपल्या भारतामध्ये ग्लोबलायझेशन कधी सुरू झालं होतं? 1991 मध्ये. बरोबर आहे. 1991 नंतर जागतिकीकरणाला मोठी चालना आपल्या भारत देशामध्ये मिळाली होती. ओके. सो द प्रोसेस ऑफ इंटिग्रेशन ऑफ डोमेस्टिक इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी इज कॉल्ड ग्लोबलायझेशन. पुढील प्रश्न, कोटा सिस्टीम इज अन एक्झाम्पल ऑफ. कोटा सिस्टीम हे कशाचं एक्झाम्पल आहे? राईट. टॅरिफ बॅरियर्स आहे, नॉन टॅरिफ बॅरियर्स आहे, मॉनिटरी मेजर्स आहे की एक्सचेंज कंट्रोल्स आहे, है ना? तर यापैकी कुठला आहे? तर यापैकी आहे नॉन टॅरिफ बॅरियर. ओके. कोटा सिस्टीम जी आहे, राईट, पहिली गोष्ट तर टॅरिफ बॅरियर काय असतं बघा. टॅरिफ बॅरियर म्हणजे जे काही इंटरनॅशनल व्यापार होतो याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून जे काही शुल्क लावला जातो, है ना, किंवा कर लावला जातो, त्याला टॅरिफ बॅरियर म्हणतात. जसं की इम्पोर्ट ड्युटी आहे, एक्सपोर्ट ड्युटी आहे, कस्टम ड्युटी आहे. बरोबर आहे. हे टॅरिफ बॅरियर झालं. बट यामध्ये कोटा जो आहे, कोटा सिस्टीम जी आहे, ही कोटा सिस्टीम म्हणजे आयात असेल किंवा निर्यात असेल त्याच्या प्रमाणावर घालण्यात आलेली मर्यादा म्हणजे कोटा असतं. ठीक आहे. मग यामध्ये कुठलाही कर लावला जात नाही, यामध्ये कुठलंही शुल्क लावलं जात नाही, त्यामुळे नॉन टॅरिफ बॅरियर मानला जातो. राईट. सो टॅरिफ बॅरियर, मॉनिटरी मेजर्स, एक्सचेंज कंट्रोल यापैकी एकही नाही. नॉन टॅरिफ बॅरियर हे कोटा सिस्टीमच्या संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा, नाफ्टावरती प्रश्न विचारलाय. काय विचारलंय? नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मध्ये कोणते कोणते देश समाविष्ट आहेत? बरोबर आहे. आता इथे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. इंडिया, चायना, जपान आहे, USA, कॅनडा, मेक्सिको आहे, UK, जर्मनी आणि फ्रान्स आहे की ब्राझील, रशिया आणि चायना आहे, है ना?
तर यापैकी आहे तुमचं ऑप्शन बी USA, कॅनडा आणि तुमचं मेक्सिको. ओके, बघा नाफ्टा जो आहे हे अमेरिकेमधला मुख्य एक व्यापार करार आहे, ॲग्रीमेंट आहे. यामध्ये 3 देश सहभागी होते, जसं की US आहे, कॅनडा आहे आणि मेक्सिको आहे. ओके, नाफ्टा ही जी संघटना आहे किंवा हे जे ॲग्रीमेंट आहे याचा उद्देश काय होता की जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्यामध्ये जो व्यापार होत आहे त्यामध्ये अडथळे कमी करणं है ना. जे मेंबर कंट्रीजमध्ये व्यापार होतो, इंटरनॅशनल व्यापार होतो, त्यामध्ये जे काही अडथळे येत असतील ते अडथळे कमी करून आपल्याला एक ओपन किंवा एक मुक्त व्यापार करायचा आहे. त्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम हे नाफ्टा ॲग्रीमेंट करत होतं. ठीक आहे, तर यामध्ये USA, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मुख्य होते. पुढे, द एक्सचेंज रेट डिटरमाइंड बाय मार्केट फोर्सेस इज नोन ॲज. बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या शक्तींनी निश्चित होणाऱ्या विनिमय दराला काय म्हणतात? ए फिक्स एक्सचेंज रेट, बी फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट, सी मॅनेज्ड एक्सचेंज रेट की डी कंट्रोल्ड एक्सचेंज रेट. सो त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट. ओके, आता फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट जे आहे लवचिक विनिमय दर. ओके, हे कसा विनिमय दर आहे, हे कसा एक्सचेंज रेट आहे, जो की बाजारामध्ये जे काही डिमांड होते किंवा बाजारामध्ये जे काही सप्लाय होतं, डिमांड अँड सप्लाय होतो त्याच्या आधारावरती ठरत असतो. ओके, आता यामध्ये काय होतं, सरकार असेल किंवा जे काही मध्यवर्ती बँक आहेत हे डायरेक्टली दर निश्चित करत नाहीत, डायरेक्टली रेट फिक्स करत नाहीत है ना. परकीय चलन आहे, परकीय चलनाची मागणी असेल, उपलब्धता असेल, यावर दर बदलत राहतो, यावरती चेंजेस होत राहणार. बट डायरेक्टली बँक आणि सरकार यामध्ये निश्चित करत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल जर अमेरिकन डॉलरची मागणी वाढली तर डॉलरचा विनिमय दर वाढू शकतो, असं त्याचा अर्थ आहे. राईट, सो इथे कशाने फिक्स होतं बघा, इथे फिक्स होतो तुमच्या डिमांड अँड सप्लायने. ओके, मार्केट फोर्सेस काय असतं, डिमांड अँड सप्लाय असतं, त्या फोर्सेसने डिटरमाइन होतं एक्सचेंज रेट. ओके, द वर्ल्ड बँक मेनली प्रोव्हाइड्स. ठीक आहे, जागतिक बँक जे आहे मुख्यतः काय पुरवते? अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन पत, दीर्घकालीन विकास सहाय्य की लष्करी मदत. तर वर्ल्ड बँक जे आहे ते मोस्टली लॉंग टर्म डेव्हलपमेंट असिस्टंट प्रोव्हाइड करते. ओके, दीर्घकालीन विकास सहाय्य. वर्ल्ड बँक ही जी संस्था आहे हे एक डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत, विकसनशील देश जे आहेत त्यांना आर्थिक सामाजिक विकासासाठी एक लॉंग टर्म डेव्हलपमेंट असिस्टंट देत असते. ओके, आता जागतिक बँकमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात जे की त्या गोष्टींसाठी किंवा त्या क्षेत्रामध्ये ही जागतिक बँक मदत करते? तर त्यामध्ये एकतर आहे पायाभूत सुविधा, ओके, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, गरिबी निर्मूलन आहे, ग्रामीण विकास आहे, या सर्व गोष्टींमध्ये मदत करत असते है ना. त्यामुळे मुख्य उद्देश कुठला आहे म्हटलं वर्ल्ड बँकचा, तर आर्थिक विकास आणि जीवनमान सुधारण्यासाठी मदत करणं. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे तुमचा फेमावरती. वॉज इनॅक्टेड इन इंडिया इन द इयर. भारतामध्ये फेमा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? 1973, 85, 91 की 99? राईट आन्सर आहे 1999 मध्ये. ठीक आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट हे लक्षात ठेवा. काय आहे? फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. ठीक आहे, 1999, बरोबर आहे ना. तो सो हा जो फेमा आहे हा भारतामध्ये 1999 मध्ये लागू करण्यात आला होता. हा कायदा काय करतो? परकीय चलन व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापन बघतो, त्याच्यावरती नियंत्रण करतं आणि या गोष्टी सुलभ करतं है ना, यामध्ये सुलभता आणण्यासाठी काम करतं. ओके, आता फेरा ज्याला म्हणतो आपण फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट है ना, फेमाने काय केलं? अगोदर फेरा चालायचा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट हा कायदा होता, त्याला ओव्हरकम केलं, त्याला रिप्लेस केलं फेमाने. ठीक आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्टने. ओके, आता फेमाचे उद्दिष्टे पण लक्षात ठेवा, जसं की परकीय व्यापाराला प्रोत्साहन देणं झालं, परकीय चलन बाजारामध्ये व्यवस्थापन करणं है ना, सुरळीत करणं, या सर्व गोष्टी फेमाचं काम करतात. फेमा हे काम करत असतं. ओके, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर तर तुम्हाला यायलाच पाहिजे कारण आत्ताच आपण डिस्कस केलं. डॉट 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 रिप्लेस्ड फेरा इन इंडिया. भारतामध्ये फेरा हा जो ऍक्ट आहे याला कोणी रिप्लेस केलं? MRTP ऍक्टने केलं, फेमाने केलं, कंपनीज ऍक्टने केलं की सेबी ऍक्टने केलेलं आहे? तर याला रिप्लेस केलेलं आहे फेमाने. बरोबर, आत्ताच आपण सांगितलं
फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट हा एक जुना कायदा आहे, ठीक आहे, परकीय चलन नियंत्रण कायदा आहे, राईट. याची जागा कोणी घेतली? याची जागा घेतली फेमाने, जो की एक परकीय चलन नियंत्रण कायदाच आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट आहे, ठीक आहे. तो होता फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, हा आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, राईट. फेमा कायदा 1999 मध्ये लागू करण्यात आला होता. फेरा हा जो कायदा आहे हा एकदम कठोर नियंत्रण करणारा कायदा होता असं मानला जायचं. आणि फेमा जो आहे तो जास्त फ्लेक्झिबल आहे, जास्त व्यवस्थापनावरती फोकस करतो आणि सुरळीत कामं करण्यावरती जास्त फोकस करतो, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टॅरिफ बॅरियर, ठीक आहे. या खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं कुठला एक ऑप्शन आहे ज्याला आपण टॅरिफ बॅरियर आहे असं म्हणू शकत नाही, तो टॅरिफ बॅरियर नाहीये. म्हणजे 3 असे ऑप्शन्स आहेत जे की टॅरिफ बॅरियर आहेत आणि एक असा आहे की तो टॅरिफ बॅरियर नाहीये, तो नॉन टॅरिफ असणार आहे. मग यापैकी कुठला आहे? आता ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेल्या याच सेशनमध्ये केलेल्या, याच व्हिडिओमध्ये केल्या. सो याचा अर्थ तुम्हाला याचा आन्सर पण यायला पाहिजे. आता इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी हे कशाचे एक्झाम्पल आहेत मी तुम्हाला सांगितलं, टॅरिफ बॅरियरचे एक्झाम्पल आहेत. कोटा हा जो आहे हा कोटा कशाचा एक्झाम्पल आहे? कोटा हा तुमचा नॉन टॅरिफ बॅरियरचा एक्झाम्पल आहे. अलग लक्षात, नॉन टॅरिफ बॅरियरचा एक्झाम्पल असल्यामुळे इथे कोटा सी ऑप्शन एक्झॅक्टली बरोबर येतो. कारण प्रश्नच आपल्याला विचारलंय की नॉन टॅरिफ बॅरियर कुठला आहे, बरोबर आहे ना. नॉट अ टॅरिफ बॅरियर म्हणजे नॉन टॅरिफ बॅरियर, तो कोटा आहे. ओके. कोटा जे आहे याच्यामध्ये कर लावला जात नाही, त्याऐवजी काय करतात, आयात निर्यात वस्तूंच्या प्रमाणावर मर्यादा घातली जाते, है ना. मर्यादा घातली जाते म्हणजे एवढाच प्रमाणामध्ये किंवा एवढीच क्वांटिटी तुम्ही काय करू शकता, आयात किंवा निर्यात करू शकता, त्याला कोटा म्हणतो. एवढाच कोटा तुम्ही आयात किंवा निर्यात करू शकतो, याच्यामध्ये कर किंवा शुल्क लावला जात नाही, त्याला नॉन टॅरिफ बॅरियर म्हणतो, ठीक आहे. द हेडक्वार्टर्स ऑफ IMF इज, IMF जे आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, याचं हेडक्वार्टर कुठे आहे, याचं मुख्यालय कुठे आहे? जिनेवामध्ये आहे, पॅरिसमध्ये आहे, वॉशिंग्टन DC मध्ये आहे की लंडनमध्ये आहे? तर याचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे वॉशिंग्टन DC मध्ये. ओके. कुठे आहे? वॉशिंग्टन DC. हे असे प्रश्न अजिबात इग्नोर करू नका, असे अजिबात काय म्हणतात त्याला, मिस करायचं नाहीये, ठीक आहे. फोकस करायचं याच्यावरती. आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे वॉशिंग्टन DC मध्ये आहे. याची स्थापना कधी झाली? याची स्थापना आपण बघितलं मागच्या सेशनमध्ये पण 1944 मध्ये याची स्थापना झाली होती, ठीक आहे. आर्थिक मदत करणं, त्यासोबतच जे चलन आहे ते स्थैर्य करणं, आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य प्रदान करणं, या सर्व गोष्टी IMF चे मुख्य काम आहेत, ठीक आहे. तर IMF चं मुख्यालय कुठे आहे? IMF चे मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC मध्ये. पुढील प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन करंट अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. आता बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे याच्यामध्ये करंट अकाउंट असतं, हे तुम्हाला माहिती आहे, राईट. माहित नसेल तर लाईव्ह सेशनमध्ये आपण ते कव्हर करणार आहोत, ते तुम्ही बघू शकता. करंट अकाउंटमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये करंट अकाउंट असतात, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लुडेड असतात हे आपण लाईव्ह सेशनमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये प्रश्न असं विचारला आहे की करंट अकाउंटमध्ये काय काय अवेलेबल असतं, काय काय इन्क्लुडेड असतं, काय काय इन्क्लुडेड नसतं, राईट. मग एक अशी गोष्ट आहे जी करंट अकाउंटमध्ये इन्क्लूड नसते, बाकीच्या अशा गोष्टी जे इन्क्लूड असतात. मग जो नसलेला पार्ट आहे ऑप्शन्स पैकी तो तुम्हाला सांगायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. त्याचं उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देणार आहे, बट तुम्हाला आन्सर नक्की द्यायचा आहे, ठीक आहे. आणि एक गोष्ट विसरायची नाहीये, येत्या 25 मे पासून पेपर 2 कॉमर्सची लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचं पेपर 2 बद्दलचं सर्व डाऊट्स क्लिअर होणार आहेत, जसं की तुम्हाला सिलेबस कसा कव्हर करायचा आहे, एखादं युनिट अवघड जात असेल तर ते कसं प्रिपेअर करायचं आहे, तुमचं स्टार्ट पासून ते एक्झाम होईपर्यंत सर्व प्रिपरेशन प्रॉब्लेम्स यामध्ये सॉल्व्ह होणार आहेत. कारण सब्जेक्ट एक्सपर्ट तुम्हाला नेहमी गाईड करत असतील. तुम्हाला कधीही कसलीही अडचण असेल तर तुम्ही सब्जेक्ट एक्सपर्टला विचारून तुमचं सोल्युशन काढू शकता, राईट. बघा, तुमचा पेपर 2 कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. एखादा दिवस जर तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आला तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन त्याचा मिळेल, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कन्सिस्टंटली कंटिन्युटीमध्ये चालत राहील. त्यासोबतच तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, मॉक टेस्ट मिळणार आहेत आणि स्टडी मटेरियल्स मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन आणखीन स्ट्रॉंग करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पेपर 1चा कम्प्लीट कोर्स जो आहे हा यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, जेणेकरून तुमचं पेपर 1चं सुद्धा प्रिपरेशन पेपर 2 सोबत होत राहील. ओके. तर अजिबात उशीर नाही करायचा, या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. ॲप्लिकेशनच्या थ्रू पण तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल, ठीक आहे. तर उशीर करू नका, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा.
बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे. प्ले स्टोअर वरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन सर्च करायचं. हा ऍप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअर मध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. बाय नाव वरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील, जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल, स्टडी मटेरियल, सर्व गोष्टी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.